काकण चित्रपटाची सुरुवात कोकणातील एका गावात होते, जिथे आपण 5-6 वर्षांच्या काही मुलांना पाहतो. आणि हे मुले जेव्हा खेळत असतात तेव्हा त्यातील एक मुलगा त्यांच्या गावाजवळच्या टेकडीवर राहणाऱ्या किसू नावाच्या म्हाताऱ्याबद्दल या सर्वांना सांगतो की यांचा मंद्या नावाचा मित्र किसू जिथे राहतो तिथे गेला होता. आणि जेव्हा तो किसूचा खजिना शोधत होता तेव्हा त्याला किसूने पकडलं, ज्यामुळे मंद्या 2 दिवस आजारी पडला. खरं तर किसू हा गावाच्या बाहेर एकटाच राहत असतो. तसेच लोकांच्या मते तो थोडा वेडा असतो, ज्यामुळे गावातील लोक त्यांच्या लहान मुलांना घाबरवण्यासाठी त्यांना किसूची भीती दाखवत असतात. आणि या भीतीमुळेच मुलांनी किसू बाबतीतच्या वेगवेगळ्या अफवा बनवलेल्या असतात. तसेच किसूकडे कोणताही खजिना वगैरे काही नसतो. त्याच्याकडे जे त्याचं वापरातील साहित्य असतं त्यालाच ही मुले खजिना म्हणत असतात. असो, आता मंद्या किसूमुळे 2 दिवस आजारी पडला होता, त्यामुळे ही मुले त्यांच्याच गावातील गोपीदादाला किसूबद्दल तक्रार करतात. तसेच पुढे आपण यांच्या गोपीदादाला पाहतो, जो की या मुलांपेक्षा 5-6 वर्षांनी मोठा असतो. आणि गोपीला जेव्हा मंद्याबद्दल माहीत होतं तेव्हा तो किसूकडे जाऊन त्याच्या झोपडीतून एक डब्बा उचलून आणतो व किसूचा खूप छळ करतो. पण पुढे गोपीने किसूचा डब्बा परत केल्यावर गोपी पाहतो की किसूचा त्या डब्यात खूप जीव आहे, जे पाहून गोपीला खूप दुःख होतं की त्याने किसूला त्रास दिला. यानंतर आपण गोपीच्या मैत्रिणीला पाहतो. हिचं नाव चंपा असतं आणि गोपी व चंपाची या वयात त्यांची लहानपणाची लव्ह स्टोरी सुरू असते आणि याबद्दलचं कोणालाही माहीत नसतं. आता दुसऱ्या दिवशी गोपी व त्याचे मित्र नदीला मासे पकडायला जाणार असतात. पण गोपी सर्व मुलांच्या आधीच नदीला पोहोचतो आणि तिथे मासे पकडायला लागतो. पण मासे पकडत असताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि गोपी नदीत पडतो. पण तेवढे तिथे किसू येतो आणि तो गोपीला नदीतून बाहेर काढतो. आता गोपीचे मित्र जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना वाटतं की किसूनेच गोपीसोबत काही केलं असणार, त्यामुळे ते किसूला दगडाने मारायला लागतात. पण इतक्यात गोपीला शुद्ध येते आणि तो त्याच्या सर्व मित्रांना अडवून सांगतो की यात किसूची काहीच चूक नाही. तसेच पुढे गोपीच्या आईला हे सर्व माहीत झाल्यावर त्याची आई गोपीवर खूप खवळते. खरं तर गोपीच्या वडिलांचं निधन झालेलं असतं, ज्यामुळे गोपीची आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते की गोपी व त्याच्या लहान बहिणीशिवाय त्याच्या आईचं या जगात कोणीच नाही आणि गोपीचे वडील या जगात नाहीत तर गोपीला त्याच्या जबाबदाऱ्या समजायला हव्यात. पुढे गोपीच्या आईचा राग शांत झाल्यावर त्याची आई त्याला जेवायला वाढते, ज्यातील काही चपात्या गोपी लपवतो आणि पुढे त्या किसूसाठी घेऊन जातो, ज्यामुळे आपल्याला समजतं की गोपी आता किसूला त्याचा मित्र मानत आहे. यानंतर वेड्याचं घर उन्हात हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की गोपी जास्त करून त्याचा वेळ किसूसोबत घालवतो, ज्यामुळे हे दोघे चांगले मित्र बनतात. आणि आता किसूला गावातील कोण त्रास देत असेल तर गोपी किसूला त्यांच्यापासून वाचवतो सुद्धा. तसेच पुढे दाखवतात की किसूला रक्ताच्या उलट्या होत असतात, कारण त्याच्या आतड्या खराब झालेल्या असतात. आणि गोपी जेव्हा डॉक्टरांना घेऊन येतो तेव्हा डॉक्टर गोपीला सांगतात की किसूचं जगणं अशक्य आहे, पण कदाचित त्याची अशी कोणती तरी इच्छा अपुरी आहे जी पूर्ण होण्याच्या आशेने तो अजून जिवंत आहे. आता गोपी व किसू ज्या गावात राहत असतात तिथल्या कोणालाही माहीत नसतं की किसू कोण आहे आणि तो कुठून आला. त्यामुळे गोपी आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करत त्यांच्या शेजारच्या गावी पोहोचतो आणि तिथल्या पुजारीला भेटतो, कारण फक्त यांनाच किसूबद्दल माहीत असतं. त्याचबरोबर आता खरी किसूची गोष्ट सुरू होते, जिथे सीन पास्टमध्ये शिफ्ट झाल्यावर आपण पाहतो की किसू देखील इतर मुलांसारखा नॉर्मल होता आणि त्याच्या तरुणपणात त्याची सुधामती नावाची एक गर्लफ्रेंड होती. तसेच किसू व तिचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. प्रत्यक्षात सुधामती खूप श्रीमंत घरातील मुलगी असते आणि किसू गरीब घरचा मुलगा. पण सुधामती किसूवर प्रेम का करते हे ती किसूला सांगत असताना आपल्याला माहीत होतं की जेव्हा किसू व सुधामती लहान होते तेव्हा यांच्या गावात पूर आला होता, ज्यात सुधावतीचा मोठा भाऊ गणा वाहून जात होते. पण किसूने गणाला त्या पुरात वाहून जाण्यापासून वाचवलं होतं आणि तिथेच सुद्धा देखील एका लाकडी ओढक्याच्या सहाय्याने स्वतःला वाचवत होती. व तेव्हाच तिने पाहिलं की किसूने गणाला वाचवत असताना गरीब श्रीमंतीचा कसलाही विचार केला नाही, ज्यामुळे ती किसूच्या प्रेमात पडली. तसेच पुढे जशी वर्षे उलटली तसं सुधाने किसूला बोलण्याची संधी साधली व तिने किसूला आपलं करून घेतलं. सोबतच आपल्याला हे देखील माहीत होतं की किसूच्या घरची परिस्थिती देखील पूर्वी चांगली होती, पण त्या पुरामध्ये किसूच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यातच त्यांचं घर सुद्धा वाहून गेलं, ज्यामुळे आता किसू गरिबीत जगत आहे. आता इथेच किसूला त्याच्या गावातील एक जण सांगतो की त्याच्या आईला दम्याचा झटका आला आहे, ज्यामुळे किसू लगेच त्याच्या आईकडे जातो आणि तोपर्यंत इकडून सुद्धा डॉक्टरांना घेऊन येते. सोबतच किसूच्या आईला तपासून झाल्यावर आता डॉक्टरांना त्यांची फी द्यायची असते, जी की 5 रुपये असते. पण किसूकडे ते देखील नसतात, ज्यामुळे सुद्धा तिच्या कानातले काढून डॉक्टरांना द्यायला लागते. पण हे डॉक्टर सुद्धाला चांगले ओळखत असतात, त्यामुळे ते सुद्धाकडून फी घेत नाही. आता यानंतर काकण हे गाणं आहे, ज्यातील आकाशी चंद्र चांदणे हे वालं कडवं नेहमीच तुम्ही कुठे ना कुठे ऐकत असाल. असो, तर या गाण्यात आपण किसू व सुद्धाचे काही आनंदी क्षण पाहतो आणि यातच दाखवतात की एके दिवशी किसूचा वाढदिवस असतो, त्यामुळे सुद्धा किसूला एक पेन गिफ्ट म्हणून देते. तसेच पुढे सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो,
जिथे गोपीला किसूच्या गावातील पुजारी किसूबद्दल सांगत असताना सांगतात की त्यांना एवढंच माहीत आहे आणि यानंतर किसूचं काय झालं हे त्यांना माहीत नाही. पुढे गोपी त्याच्या गावी परत येतो आणि किसूला सुधाबद्दल विचारतो. तसेच सुधाचं नाव ऐकताच किसू रडायला लागतो आणि गोपीला सुधाबद्दल सांगतो. पण आपल्याला मात्र इथे सांगण्यात येत नाही की किसूने गोपीला काय सांगितलं आणि असं का ते पुढे आपल्याला कळेलच. आता किसूने सुधाबद्दल सांगितल्यावर गोपी लगेच एका पिशवीत त्याचे कपडे भरतो आणि मुंबईला जाण्यासाठी एसटी पकडतो. त्याचबरोबर इथे आपल्याला माहित होतं की सुधाचं पुढे काय झालं. सोबतच सीन पुन्हा पास्टमध्ये जातो जिथे आपण सुधा व किसूला पाहतो. इथे किसू मासे पकडत असतो आणि सुधा त्याला मदत करत असते. पण अचानक सुधाचा तोल सुटतो आणि ती नदीत पडते. पण तेवढ्यात किसू नदीत उडी मारतो व सुधाला वाचवून पुन्हा बोटीत घेऊन येतो. पण पुढे सुधा जेव्हा घरी जाते तेव्हा आपण पाहतो की सुधाच्या एका हातातील काकण हरवलेलं असतं. त्यामुळे सुधाची आई तिला विचारते की काकण कुठे आहे, ज्यावर सुधा सांगते की तिला आठवत नाही की कुठे आहे ते. प्रत्यक्षात सुधाच्या आईला किसू व सुधाच्या प्रेमसंबंधांबद्दल माहीत असतं आणि त्यांचं हे म्हणणं असतं की सुधाने किसूसोबत फिरू नये. तसेच सुधाने किसूला जो पेन गिफ्ट म्हणून दिला होता तो खूप महागातला होता, जो की सुधाच्या बाबांनी सुधासाठी आणला होता. पण सुधाने तो गपचूप किसूला दिला आणि हे देखील सुधाच्या आईला माहीत असतं. वाज तर सुधाने तिच्या हातातील सोन्याचं काकण किसूला दिलं असं त्यांना संशय असतो. त्यामुळे त्या सुधाला ताकीद देतात की जर ते सोन्याचं काकण परत आणलं नाहीस तर मी किसू व तुझ्याबद्दल तुझ्या बाबांना सांगेल. आता पुढे जेव्हा सुधा किसूला भेटते तेव्हा ती किसूला सर्व काही सांगते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी किसू नदीत उतरून ती काकण खूप शोधतो पण त्याला काही ती सापडतच नाही. तसेच तो सुधाला म्हणतो की तुझ्या आईला सांग की मी आठवड्याभरात काकण शोधून आणते म्हणून. आता यांच्याकडे तर काकण नसतं. त्यामुळे किसू त्यांच्या गावातील सावकाराकडे जातो आणि त्याचं घर व त्यांचा जो काही शिल्लक जमिनीचा तुकडा असतो तो त्या सावकाराकडे 1,500 रुपयांसाठी गहाण ठेवतो. तसेच इथे आपण नोटीस करतो की या व्यवहाराच्या कागदपत्रांवर किसू त्याच पेनाने सह्या करतो जो पेन त्याला सुधाने दिला होता. आता सावकाराने विचारल्यावर किसू त्याला सांगतो की त्याला सुधासाठी काकण घ्यायचं आहे आणि त्यामुळेच त्याला पैशांची गरज आहे. पण हा सावकार पुढे सुधाच्या वडिलांना भेटतो आणि त्यांना सुधा व किसूबद्दल सांगतो, ज्यामुळे सुधाचे वडील त्या सावकाराकडून किसूच्या घराच्या व जमिनीचे कागदपत्र सोडवतात आणि स्वतःजवळ ठेवून घेतात. तसेच त्यांना हे देखील माहीत होतं की किसू नवीन काकण बनवण्यासाठी 2 दिवस शहराला जाणार आहे. त्यामुळे किसू जेव्हा पुढे शहरात जातो तेव्हा इकडे सुधाचे वडील सुधाचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देतात. त्याचबरोबर लग्न होण्याआधी सुद्धा घरातून पळून किसूकडे आलेली सुद्धा असते. पण किसू गावात नसल्यामुळे तिचे बाबा तिला परत घेऊन जाऊन तिचं लग्न लावून देतात. आता किसू जेव्हा शहरातून परत येतो तेव्हा तो पाहतो की सुधाचं लग्न झालं आहे, ज्यामुळे त्याला खूप दुःख होतं आणि जे काकण त्याने सुधासाठी बनवून आणलेलं असतं ते आता त्याच्याकडेच राहतं. ज्यामुळे आपल्याला समजतं की या चित्रपटाचं नाव काकण का आहे. असो, आता यानंतर सुधा तिच्या नवऱ्याच्या घरी जाते जे की मुंबईला असतं आणि इकडे किसू जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा तो पाहतो की त्याच्या आईचं निधन झालं आहे. तसेच किसूची जमीन व घर त्याने गहाण ठेवलेलं असतं. त्यामुळे त्याच्याकडे आता गावात काहीच राहिलेलं नसतं, ज्यामुळे तो कोणाकडून तर सुधाचा मुंबईचा पत्ता घेतो आणि तिचं घर शोधत मुंबईला पोहोचतो. पण सुधाचा पत्ता शोधल्यावर आपण पाहतो की सुधा व किसू जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा यांच्याकडे एकमेकांना बोलण्यासाठी शब्दच नसतात आणि असतात ते फक्त दोघांच्याही डोळ्यात अश्रू. आता बराच वेळ एकमेकांना पाहिल्यानंतर सुधा किसूपासून स्वतःला लपवते, ज्यामुळे किसूला देखील समजतं की सुधाने हे मान्य केलं आहे की तिचं लग्न झालं आहे आणि तिच्या जीवनात आता किसूसाठी कोणतंही स्थान नाही. ज्यामुळे किसू पुन्हा गावी येतो आणि यानंतर किसूसोबत काय झालं हे आपल्याला माहीतच आहे. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो जिथे आपण गोपीकडे तेच काकण पाहतो जे किसूने सुधासाठी बनवून आणलं होतं आणि किसूकडे जो सुधाचा मुंबईचा पत्ता होता त्याला शोधत गोपी मुंबईला पोहोचलेला असतो. पण इथे जो सुधाच्या नवऱ्याचा बंगला होता त्या जागी आता नवीन मोठी बिल्डिंग झालेली असते. त्यामुळे गोपी सुधाच्या बंगल्याच्या शेजारी जे साळगावकर राहायचे त्यांचा पत्ता काढतो आणि त्यांना भेटून सुद्धा सध्या जिथे राहते तिथला पत्ता विचारतो. आता यांच्याकडे देखील सुधाचा पत्ता नसतो, पण यांच्याकडे सुधाचा नंबर असतो ज्यावर हे फोन करतात. पण सुधाचा नंबर बंद असल्यामुळे हे गोपीला सांगतात की या फोन नंबरची जी कंपनी आहे तिथे जाऊन तो सुधाचा पत्ता विचार, तिथे नक्की पत्ता मिळेल. तसेच दुसरीकडे गोपी घरी नसल्यामुळे गोपीची आई त्याला खूप शोधते आणि अखेर गोपी कुठेच सापडत नाही. त्यामुळे गोपीची आई पोलिसांकडे तक्रार करते. पण इकडून गोपी त्याच्या गावातील मैत्रिणीचं जे किराणा दुकान असतं म्हणजे चंपाचं तिथल्या फोनवर मिस कॉल देतो, जे की या दोघांची खून असते. ज्यामुळे चंपाला समजतं की गोपी ठीक आहे आणि हेच ती पुढे गोपीच्या आईला जाऊन सांगते, ज्यामुळे गोपीच्या आईला माहीत होतं की गोपी सुखरूप आहे. आता यानंतर आपण सुधाला पाहतो जिचं आता खूप वय झालेलं असतं आणि सुधा सध्या एक वृद्धाश्रम चालवत असते.
तसेच सुधाचा नवरा हा खूप श्रीमंत व्यावसायिक असतो आणि या दोघांना एक मुलगा देखील असतो. तसेच आज सुधाच्या लग्नाचा वाढदिवस असतो. असो, आता आपण पुढे पाहतो की गोपी त्या मोबाईल कंपनीच्या ऑफिसमध्ये जातो. पण हे ऑफिस बंद असल्यामुळे तिथला गार्ड गोपीला दुसऱ्या दिवशी यायला सांगतो. आता गोपीकडे एक रात्र घालवण्यासाठी जागा नसते, त्यामुळे तो त्या मोबाईल कंपनीजवळच असलेल्या एका चहाच्या टपरीवर जातो व तिथे चहा बिस्किट खाऊन तिथेच झोपतो. तसेच दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मोबाईल कंपनीमध्ये जातो आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याला सुधामती कामतचा पत्ता विचारतो, ज्यावर तो कर्मचारी गोपीला एक ॲप्लिकेशन लिहून द्यायला सांगतो. पण पुढे गोपीने लिखित पत्र लिहून दिल्यावर तो कर्मचारी त्याला तेच ॲप्लिकेशन टायपिंगमध्ये लिहून द्यायला सांगतो, ज्यामुळे गोपी पुन्हा निराश होतो. आता इथेच या कंपनीत काम करणारा एक पिऊन गोपीला नोटीस करतो. त्यामुळे तो गोपीला सांगतो की त्या कर्मचाऱ्याला तू काही पैसे दे, जेणेकरून तो लगेच तुला पत्ता देईल. आता गोपीकडे तर पैसे नसतात, त्यामुळे तो पुन्हा त्या चहाच्या टपरीजवळ येतो, जिथे त्याची ओळख त्या चहाच्या टपरीवर काम करत असलेल्या एका मुलासोबत होते, ज्याचं नाव वसीम असतं. आता वसीम गोपीला त्याच्या इथे राहण्यासाठी जागा देतो व तसेच त्याला त्या चहाच्या टपरीवर काम देतो. आता काही दिवस गोपी या टपरीवर काम करतो आणि थोडे पैसे जमा झाल्यावर तो एका सायबर कॅफेत जाऊन सुधामती कामत नावाच्या 25 लोकांचे फोन नंबर काढतो. पण पुढे त्या सर्व 25 लोकांना फोन लावल्यावर यात गोपीला सुधामती कामत म्हणजेच किसूची जी सुधा असते ती भेटतच नाही. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की सुधाच्या गावात कसला तरी सोहळा असतो, त्यामुळे सुधाचा नवरा तिला म्हणतो की यावर्षी आपण तुझ्या गावातील सोहळ्यात जाऊ, कारण दरवर्षी गावातील लोक आपल्याला आमंत्रित करतात. पण यावर सुधा नकार देते. तसेच आपण पाहतो की सुधा किसूला कधीच विसरू शकली नाही. आजही तिला किसूची आठवण येते आणि यामुळेच ती तिच्या गावी जाणं वारंवार टाळत असते. असो, आता सीन इकडे गोपीवर शिफ्ट होतो, जिथे दाखवतात की सुधाला देण्यासाठी जे काकण किसूने गोपीला दिलं होतं ते त्याच्याकडून हरवतं. पण पुढे दाखवतात की ते वसीमकडे असतं, कारण गोपीकडून काकण खाली पडलं होतं आणि वसीमला वाटतं की हे गोपीसाठी खूप महत्त्वाचं असेल, त्यामुळे त्याने ते सांभाळून ठेवलं होतं. तर पुढे आपण पुन्हा पास्टमधला एक सीन पाहतो. तो असा की सुधा व किसू त्यांच्या गावातील जत्रेत आलेले असतात. पण इथे सुधाचा भाऊ सुधाला शोधत असतो, त्यामुळे हे दोघे त्यांच्यापासून स्वतःला लपवत जत्रेत फिरत असतात. आता इथेच किसू सुधाचं नाव त्याच्या हातावर गोंदवून घेतो आणि सुधा जेव्हा किसूचं नाव तिच्या हातावर लिहित असते तेव्हाच सुधाचा भाऊ यांच्या दिशेने यायला लागतो, ज्यामुळे यांना तिथून पळून जावं लागतं. पण या गडबडीत सुधाच्या हातावर किसूचं पूर्ण नाव लिहिणं राहून जातं, म्हणजेच किसूच्या नावातील फक्त क हेच अक्षर लिहिलं जातं. तसेच हे सर्व किसू त्याच्या जुन्या आठवणीत आठवत असतो. आता पुढे दाखवतात की गोपीकडे 500 रुपये जमा झालेले असतात, त्यामुळे तो मोबाईल कंपनीत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्याला ते पैसे देऊन सुधामती कामतचा पत्ता द्यायला सांगतो. पण हा कर्मचारी म्हणतो की इथे पैसे देऊन काम केलं जात नाही. तसेच गोपीची तळमळ पाहून तो सुधामतीचा पत्ता त्याला देतो, ज्यामुळे पुढे गोपी वसीमचा निरोप घेतो आणि सुधाला भेटायला जातो. पण सुधाच्या बंगल्याजवळ पोहोचल्यावर त्याला सुधा भेटतच नाही, ज्यामुळे पुढे तो सुधा जे वृद्धाश्रम चालवत असते तिथे जाऊन तिला भेटतो. इथे गोपी सुधाला सांगतो की तो किसूचा मित्र आहे आणि तिच्याच गावावरून खास तिला किसूला भेटवण्यासाठी इथे आला आहे. तसेच तो सांगतो की किसू खूप आजारी आहे, इतका की तो कधीही मरेल, पण मरण्याआधी तू त्याला एकदा तरी भेट, कारण तो तुझ्या आठवणीत इतका मग्न आहे की गावातील लोक त्याला वेडा समजतात. आता सुधा सांगते की वेळ खूप पुढे निघून गेली आहे, तिचं लग्न झालं आहे, तिला नवरा आहे व तिच्या मुलाचं सुद्धा लग्न झालं आहे आणि एवढं सर्व सोडून ती आता गोपीसोबत नाही येऊ शकत. आता गोपी सुधाला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण सुधा त्याला इथून जायला सांगते. तसेच जाता जाता किसूने गोपीला जे काकण दिलं होतं ते काकण गोपी सुधाला देतो. त्याचबरोबर गोपी पुन्हा त्याच्या गावी येतो आणि जेव्हा गोपीच्या आईला हे माहीत होतं की गोपी परत आला आहे तेव्हा त्या गोपीला खूप मारतात, कारण तो कोणालाही न सांगता घर सोडून गेला होता. तसेच पुढे गोपी किसूला भेटतो आणि त्याला सांगतो की त्याने सुधाला किसूला भेटवण्यासाठी खूप मनवण्याचा प्रयत्न केला, पण तिने तुला भेटण्यासाठी नकार दिला. सोबतच तो किसूला प्रश्न करतो की तू दुसऱ्या मुलीशी लग्न का नाही केलं. जर तो लग्न केलं असतं तर आज तुझं देखील एक चांगलं कुटुंब असतं, जसं की सुधाचं आहे, आणि जिची वाट पाहण्यात तू तुझं सर्व जीवन व्यर्थ घालवलं तिच्या आयुष्यात तर तुझ्यासाठी कुठेच जागा नाही, त्यामुळे तो आता मरून जा. तसेच काही दिवसांनी आपण पाहतो की गोपीने हे मान्य केलेलं असतं की जर आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर त्यांना व आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे गोपी त्याच्या मैत्रिणीशी म्हणजेच चंपाशी बोलणं बंद करतो आणि जेव्हा चंपा त्याला भेटून यामागचं कारण विचारते तेव्हा गोपी तिला हेच कारण सांगतो. त्याचबरोबर इथे गोपी पाहतो की सुधा गावातील महोत्सवात येणार आहे, म्हणजेच ती किसूला भेटायला येते. प्रत्यक्षात सुधाने ठरवलेलं असतं की ती किसूला भेटणार, ज्यामुळे तिने तिच्या नवऱ्याला गावातील महोत्सवाचं कारण देऊन इकडे गावी येण्यासाठी मनवलेलं असतं. आता हे जेव्हा गोपी किसूला सांगतो तेव्हा किसूला खूप आनंद होतो. तसेच आज रात्री यांच्या गावातील उत्सव असतो,
त्यामुळे गोपीला उत्सवात जायचं असतं, पण त्याची आई त्याला घरात कोंडून ठेवते, ज्यामुळे गोपीला जाता येत नाही. तसेच संध्याकाळी उत्सवात आपण पाहतो की इथे सुधा व तिच्या नवऱ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं असतं, ज्यामुळे या दोघांनाही गावातील लोक कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांचं मनोगत व्यक्त करायला लावतात. आता सुधाचा नवरा आधी स्टेजवर बोलतो आणि त्यानंतर सुधा बोलण्यासाठी माईक जवळ येते, जिथे ती सांगते की तिला गावाची व इथे घालवलेल्या त्या क्षणांची खूप आठवण येते, जे क्षण तिने नदीकिनारी व इथल्या लोकांसोबत आनंदात घालवले. तसेच आपण पाहतो की इथे किसू सुद्धा आलेला असतो आणि जेव्हा तो सुधाला पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तसेच इथे आपल्याला समजतं की सुधा स्टेजवर जे काही बोलत आहे ते ती किसू व तिच्याबद्दल बोलत आहे. म्हणजे सर्व ऐकणाऱ्यांना वाटत असतं की ती त्यांच्या गावाबद्दल बोलत आहे, पण प्रत्यक्षात सुद्धा किसूबद्दल बोलत असते आणि हे किसूला देखील समजलेलं असतं. आता इथेच ती सांगते की ती आज देखील किसूचीच आहे आणि तिला एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत, तो म्हणजे गोपी, ज्याच्यामुळे तिला किसूच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहीत झालं. अर्थात हे सर्व फक्त किसूलाच समजतं की सुधा त्याच्याबद्दलच बोलत आहे, ज्यामुळे त्याला खूप आनंद होतो. असो, यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की गोपी जेव्हा शाळेत चाललेला असतो तेव्हा सुधाच्या गावातील घराजवळून जात असताना त्याला सुधा इथे भेटते आणि इथून गोपी आता सुधाला घेऊन किसूकडे जातो, जिथे सुधाला किसूची हालाकीची परिस्थिती पाहून खूप दुःख होतं. आता जे काकण किसूने सुधासाठी बनवलं होतं ते तो सुधाच्या हातात घालतो आणि पुढे तो सुधाला एक डब्बा देतो, ज्यात त्याने सुधाच्या आठवणीत तिचे केसाचे रिबीन, या दोघांचा जत्रेतील फोटो आणि बरंच काही ठेवलेलं असतं. आता किसूसाठी हा क्षण खूप मौल्यवान असतो, पण सुधा 25 वर्षानंतर का असेना आज त्याला भेटायला आली याच आनंदात किसू सुधासमोर त्याचे प्राण सोडतो. आणि याच साईड एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.